अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका, संबंधित विमान कंपनी आणि इतर जबाबदार व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत. भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची याचिका, अपघात की घातपात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं द्यावेत अशी मागणी. मनसेच्या सदस्य नोंदणीसाठी मराठी कलाकार शिवतीर्थवर, भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंकडनं सदस्य नोंदणी. राज ठाकरेंच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीच्या फॉर्मवरती केल्या सह्या. भाजपकडनं एसआर संदर्भात 17 मार्चला महत्वाची बैठक. भाजपच्या सर्व आमदार, महापौर आणि उपमहापौरांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश. फडणवीस आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग मार्गदर्शन करणार. विधानसभेत आमदारांची पुन्हा नाराजी. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री असल्यामुळे नाराजी. भाजप आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित केली हरकत. बोलायला दिलं नाही तर समोर बसेन, नारायण कुचे आक्रमक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचं आयोजन. जनता दरबाराला नागरिकांची मोठी गर्दी. सुनेत्रा पवार बारामतीमधील अनेक कार्यक्रमांना देखील उपस्थिती. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय. अर्चना पाटील भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी. धाराशिव जिल्हा परिषदेवरती भाजपचा पहिला अध्यक्ष बसणार. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं. लव्ह जिहादच्या आणि धर्मांतर बंदीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं विधेयक. दोषींना 7 ते 10 वर्ष कारावास आणि 1 ते 7 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद. नाशिकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन. गॅस दरवाढ तसंच गॅस तुटवड्याविरोधात आंदोलन. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसचं आंदोलन.